मला संशय नाही, खात्री आहे हे सगळं डॅडीनीच केलंय. नुसतं संशयाच्या बेसिसवर कंप्लेंट घेता येत ना आम्हाला. आणि तुम्ही ज्या व्यक्तीचं नाव घेताय ना ती गावातील एक प्रतिष्ठित व्यक्ती आहे माहिती आहे. आणि त्यांच्या विरोधात तक्रार करायला सबळ पुराव्याची गरज आहे आणि तो पुरावा तुमच्याकडे नाही आहे. अहो माझी बहीण त्यांची सून आहे, त्यांना तिच्या पोटी मुली नको होत्या. मी माझ्या बहिणीला आणि माझ्या बाच्यांना वाजत गाजत घरी आणले ना, त्याचा त्यांना राग आलाय. अजून काय पुरावा पाहिजे तुम्हाला? अहो असा तोंडी पुरावा नाही चालत. ते बघा आम्ही NC लिहून घेतो आणि आमची माणसं बाळ शोधायला पाठवतो. ठीक आहे? NC नाही आहे, आम्हाला FIRच करायची आहे. हा, आत्ताच्या आत्ता त्यांना शोधा आणि अटक करा. हे बघा कसलाही पुरावा नसताना आम्ही जालिंदर निंबाळकरला अटक नाही करू शकत. आमची माणसं बाळ शोधायला जातील आणि सापडल्यावरती तुम्हाला कळवू आम्ही. ठीक आहे? सूर्यादा, सूर्यादा, ए या या सगळे या. या लवकर, या लवकर. सूर्यादा, आम्हाला कळालं ते खरं आहे काय? घरातनं तुझ्या भाच्यानं पळवून नेलं म्हणून कोणतरी. तुम्ही सगळं इथं? तुझ्यासाठी हितच काय, कुठं बी यायला तयार आहे आम्ही. आणि हे सगळं कुणी केलंय ते बी माहित आहे आम्हाला. वय तरी पण ही आपली कंप्लेंट घ्यायला नाही म्हणतात. यांचं किस्सा भरलं असतील ना डॅडीनी. हो, नको ते आरोप नका करू आमच्यावर. मग घ्या ना कंप्लेंट लिहून. सामान्यांसाठी वेगळा नाही आणि डॅडींसाठी वेगळा नाही का? सगळे विकले गेले डॅडींना. सूर्या, आता आम्ही तुझ्या पाठीचे आहे. बघू जे कसे कंप्लेंट लिहून घेत नाहीत ते. हो साहेब, जोपर्यंत तुम्ही कंप्लेंट लिहून घेत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. हलणार नाही आम्ही इथून. हलणार नाही इथून आम्ही. हलणार नाही. बघितलं का साहेब, खऱ्याच्या पाठीशी माणसं कशी उभी राहतात. खरं तर हे तुमचं काम आहे. सर तुम्ही जर आमची कंप्लेंट लिहून नाही घेतली ना तर ही माणसं इकडनं जाणार नाही. मग इथे मीडिया येईल आणि मीडिया आल्यानंतर इथे काय होईल हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही असं मला वाटतं. आणि हो, या सगळ्यामध्ये ना तुमची नोकरी सुद्धा जाऊ शकते. आणि तुमच्या उशीर करण्यानं माझ्या बाच्यांना काही झालं तर मी तुम्हाला पण सोडणार नाही. हां, अरे या फार. झालं आमच्या मनासारखं काम झालं. 2 पुरी आमच्या ताब्यात आल्या. आता माज उतरल त्या सूर्याचा. डॅडी, अहो त्या पोलिसांचं काय? अहो त्यानं कंप्लीट केली आहे पोलिसात. पोलीस खिशात घेऊन फिरतो आम्ही. कुठल्या पोलिसाची हिंमत आहे आम्हाला अटक करण्याची? नाही पडतो सूर्या. आता पोलीस स्टेशनात बसला असेल. माझ्या वाच्यांना वाचवा. आता मी काय करू? बहिणीला कसं तोंड दाखवू? अरे नाही 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 नाही, त्याच्या चेहऱ्यावरची लाचारी बघायला आम्ही तिथं असायला पाहिजे होतो. लय मजा आली असती, लय मजा आली असती. आता कळ त्याला आमची लायकी. जालिंदर निंबाळकरच्या नादाला लागलाय तो. आम्हाला चॅलेंज केलाय त्यांनी. आम्ही वाघ आहे वाघ. 2 पावलं मागे काय गेलो. आम्ही शिकार करणं सोडलं असं वाटलं काय त्याला? हा डॅडी, अहो तुमची शिकार करण्याची पद्धत लय भारी आहे बरं का. अहो तुम्ही डायरेक्ट मुळावरच घाव घालता. अहो 1 घाव 2 तुकडे. गाव बी घालतो. आणि तो कुणी घातला, कधी घातला, कसा घातला हे बी कळू देत नाही. झाले 15 मिनिटात साताऱ्याच्या बाहेर असो आपण. हे सूर्या आपलं काहीच वाकडं करू शकत नाही. मुळात त्याच्याकडे काही पुरावा नाही आपल्या विरोधात. तर या 2 पोरी आता कधीच त्याच्या हाताला लागणार नाहीत. आमच्या वाटत आडवा येत होता काय? भोग म्हणावं आता कर्माची फळं. डॅडी, अहो तुमच्या वाटत येणं एवढं सोपं आहे वय? अहो जो तुमच्या वाटत आला त्याला आडवा केलाच तुम्ही. अरे गाडी का थांबली? डॅडी, अहो यांना कोणी बोलावलं? सूर्या तर घेऊन आला नसेल ना? सूर्या तर कुठं दिसेना. डॅडी, आता मेलो. अहो सूर्य आलाय. घाबरू नको, शांत राहा.
तेजूची बाळं कुठं आहेत? आम्ही काय बारक्या पोरांचं पारणं घर काढलं काय आम्हाला माहित असाय काय रे मामा ना त्यांचा त्यांना आणि तुझ्या बहिणीला मार वाजत गाजत घेऊन गेला होता तुला माहित पाहिजे पुरी कुठे आहेत ते पाहिलं काय छत्री आधी बारक्या बाळांची काळजी घेता येणार झाले याला आणि हा म्हण त्यांच्या आयुष्याची जबाबदारी घेणार हरकत नाही म्हणा तशा बी त्या पुरी आम्हाला नकोच होत्या ए बाबा काळजी घे आमच्या नातींची नेऊ का तुझं बरं आहे बाबा आम्हाला काम आहेत मुंबईला ए ड्रायव्हर चल गाडी जागेवरून हलणार नाही जर हल्ली तर मी काय करेन हे माझं मलाच कळणार नाही. आम्ही गाडी इथून जाऊनच देणार नाही. आमच्या सगळ्या गावाला सुपड आहेत सूर्याला. अरे काय जबरदस्ती काय कायदा निदा आहे की नाही डॅडी काय देत आहे म्हणून अजून फायद्यात आहे. मी जर कायदा तोडला असता ना आतापर्यंत तुम्ही जीव सोडला असता. या बाहेर या. तुमची गाडी तपासायची. हो गाडी तपासावीच लागेल जोपर्यंत पोलीस गाडी तपासत नाही तोपर्यंत ही गाडी सोडणार नाही बाहेर आम्ही. गाडी तपासलीच पाहिजे गाडी गाडी तपासा. सोडणार नाही आम्ही गाडी बाहेर सोडणार नाही गाडी बाहेर आम्ही. पोलिसांनी गाडी तपासलीच पाहिजे सोडणार नाही आम्ही गाडी बाहेर. काय रे घरी वाटलो काय आम्ही कोणी बी यावं ना आमची गाडी तपासावी दरोडे करू वाटलो काय ए चल रस्ता रिकामा कर आम्ही आमच्या गाडीला कोणाला हात लावू देणार नाही. इन्स्पेक्टर वॉरंट घेऊन ये. डॅडी हे आज घरातून ठरवूनच आलोय. काय बी झालं तरी आमच्या भाच्यानं आम्ही घरी घेऊन जाणारच. पण त्यासाठी कोणाचा मुडदा जरी पाडावा लागला ना तरी मी मागं पुढे बघणार नाही. अहो नका माझी परीक्षा घेऊ. तुम्हाला पण माहिती आहे मग सूर्य एकदा पेटला की सगळं कसं हे धमक्या आम्हाला देऊ नको. एकेकाळी पोचलाय तुला इसरू नकोस. कायद्याचा आदर करतोय म्हणून गप्प बसलोय आम्ही. इन्स्पेक्टर चल तपास गाडी तपास तपास. चला खाली. कुठे काय गाडीमध्ये सगळं काय क्लिअर आहे. चला जाऊ द्या गाडी. जाऊ दे कसं जाऊ दे कसं. अरे आमच्या सारख्या प्रतिष्ठित माणसाची बदनामी करण्यासाठी मुद्दाम केलंय यांनी सगळं. त्याला आमची माफी मागायला लाव. डॅडी अहो आपल्याला उशीर होतोय जाऊया की आपण. नाही जालेंदर निंबाळकरची गाडी अडवली यांनी आमची माफी मागितल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही. दादा डॅडी माफ करा. तुमचा याच्यात काही संबंध नसताना मी तुम्हाला उगाच अडवून ठेवलं. चुकलं माझं. ए जाऊ दे गड. परत आमच्या नादाला लागू नको. आता असाच तोंडावर आपटशी. आणि हो आमच्या नातींची काळजी घे बाबा. सापडल्या तर
काय फटाके आहेत ग? बघ दादा, एका कार्यक्रमाला फोडण्यासाठी आणली होती. होय, पण आता इथंच फुटतील. आता काय झालं याला? डॅडी पैसे नेमकं काय चाललंय? जालिंदर निंबाळकर, बाच्या सापडले की माझ्या? चुकून तुमच्या गाडीत बसल्या होत्या ना? तुमच्या लक्षात नव्हतं ना? वा वा वा, चांगला डाव टाकला होता तुम्ही. वा, चुकीच्या माणसाच्या वाकड्यात गेला. आता यो सूर्य तुम्हाला सोडत नसतो. या बाहेर या. या. काय साहेब, सापडली का बाळ? नाही, मगाशी तुम्हाला दिसली नव्हती ना. येता का ताब्यात आता? ये. काय नाही झालं, काय नाही. आहे ना मामा, आहे ना मामा. मामा आहे. कुठं चाललेलो तुम्ही? मामापासून लांब चालला होता? पण मामा तुम्हाला लांब नाही जाऊ देणार. हं? तुमची सगळी जबाबदारी मामावर आहे. काय तुम्हाला जो कोण त्रास देईल ना, त्याला आपण डबल त्रास द्यायचा. हं? कळलं का जालिंदर निंबाळकर? सूर्या, तुला हे लय मागात पाडणार आहे. तुम्हाला मागत पडलं नाही नशीब माना. काय त्याचा आदर करतोय ना म्हणून सोडतोय, नाहीतर आज इथनं जिवंत गेला नसता तुम्ही. हो साहेब, अख्ख्या गावानं बघितलंय. यो माणूस माझ्या बाच्याला किडनॅप करून घेऊन चालला होता. त्याला चौकशीसाठी अटक करा, नाहीतर तुम्हाला सगळ्यांना नोकऱ्या गमवाव्या लागतील कायमचे. या ताब्यात. काय नाही, आलो ना मी आता. काय नाही झालं. आता आपण घरी जायचं. बाद झाले, लय झाले तुझे लाड. गरज असताना तिकडे आमच्या वाड्यावर आमचे तळवे चाटायला येतो तू, आणि आम्हाला इथे असं धरून आणताना लाज वाटली नाही का तुला? 4 वर्ष सडत होतास तिकडे घरापासून लांब. आम्ही हित बदली केली तुझी, सरला का? डॅडी माफ करा, मी नोकर माणूस आहे. चल, काय ते सह्या घेऊन सोडा मला. आम्ही 2 मिनिटं पण थांबू शकत नाही इथं. डॅडी तुम्ही वकिलाकडून जामिनाचे कागद घेऊन या. आपण यांना किरकोळ गुन्हा दाखल करूया. या, सही करा इथे. इथे सही करा. कुठं 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 चालला तुम्ही?
तुमची ओळख आहे, पोलीस तुम्हाला इथं घेऊन येणार आणि हळूच सोडणार, हे माहित होतं आम्हाला. बाळांना घरी ठेवलं आणि थेट येतात. काय इन्स्पेक्टर साहेब, कायद्याच्या विरोधात जाऊन काम करायला कसं काय वाटत नाही तुम्हाला? हे सगळं जर बाहेर पडलं ना, तुमच्या नोकऱ्या जायला 1 मिनिट लागणार नाही. डॅडी, काय घाई लागली तुम्हाला घरी जायची? आलाय नाही तर एक दिवस मग काम करा, राहा. आम्हाला टच पण करायची कोणाची हिंमत नाही. लाकमध्ये टाकलं तर लय लांबची गोष्ट आहे. आता मी तुम्हाला सोडत नसतो. ए काजू, एखाद्यानं गुन्हा केला तर पोलीस काय करतात रे? जोवर त्याला जामीन मिळत नाही तोवर त्याला पोलीस स्टेशनमध्ये ठेवते. त्यांना मिळाला का जामीन? नाही ना. मग आता काय होणार? अरे काय दादा, साधं बारक पोरग पण सांगत पोलीस डॅडींना कोठडीत ठेवणार. घ्या, यांना पण माहिती डॅडी. पोलिसांना का बरं माहित नसेल सांग? माहिती ना तुम्हाला? हा डॅडी, मी काय म्हणतो, आता आला नाही इथं तर यांचा जरा पाहुणचार घ्या. यांना पण तुमची सेवा करायची संधी मिळू दे की. आणि तुम्हाला जर वाटत असेल की इथनं तुमची लगेच सुटका होईल, नाही, तो गैरसमज डोक्यातून काढून टाक. मी ते होऊ देणार नाही. साहेब, टाका डॅडींना आतमध्ये. जरा जेलची हवा खाऊ दे, म्हणजे मजा घेऊ दे ना इथं राहण्याची, है ना? एवढं सोपं आहे का ते? तिथं कोणाची हिंमत आहे आम्हाला आत टाकायची? हा? जामीन होत नाही तोवर जर डॅडी बाहेर दिसलं, तुमच्या सगळ्यांच्या नोकऱ्या खाईन ना मी. अख्ख्या पोलीस स्टेशनला बाहेर बसवीन, पळता बोई थोडी करीन. आता तुम्ही ठरवा काय करायचं ते बाबा. हा, काजू पुढे टाकायचा का मेसेज? बोटच ठेवून रेडी आहे दादा. ह्यांना फक्त डॅडींना पोलीस स्टेशनच्या बाहेर सोडू देत. दुसऱ्या मिनिटाला सगळी माणसं पोलीस स्टेशनच्या बाहेर बोलवतो. हा, मग ह्या सगळ्यांची चौकशी होणार आणि मामा तुमच्यापासून सगळ्यांची नोकरी जाणार. डॅडी माफ करा, माझी पोरं बाळायची, ह्या नोकरीवर माझं सगळं काय चालतंय. साहेब, मला वाटतं आज ठेवून घेऊया डॅडीने इथं. डॅडी, आमच्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. प्लीज चला. पोलीस स्टेशन आहे, ओरडायचं नाही. हा, गेली वेळ, गेली ती आता. तुला सोडणार नाही मी. हा, हो तुम्ही तरी सुद्धा देत ना. कसं आहे ना, नीतीनं वागणाऱ्या माणसाला तोरा शोभून दिसतो. तुमच्यासारखे पांढरे कपडे घालून काळे कारनामे करण्याला नाही. आणि माझ्या भाच्यांना पळवण्याआधी तुम्ही थोडा तरी विचार करायला पाहिजे होता डॅडी. सूर्यकांत जगतापच्या भाच्या आहेत ते. तुम्ही पाताळ जरी लपवलं असतं ना, तिथनं शोधून काढलं असतं या पट्ट्यानं. हा, मला वाटलं होतं घरातली एकटेपणामुळे तुम्ही जरा तरी शहाणं व्हाल, पण नाही. अजूनच नीच निघाला राव तुम्ही. डॅडी, शेवटचं सांगतो, तुम्ही जे काही वागताय ना ते बंद करा. नाहीतर तुम्ही जी काही इज्जत मिळवली ना, ती मातीत मिळवल्याशिवाय थांबणार नाही. सूर्यकांत शंकरराव जगताप.